मॉर्निंग, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर बघू शकता आपण आज झटपट अशी मी पावभाजीची रेसिपी बनवणार आहे. त्यासाठी मी इकडे बटाटा, फ्लावर आणि वाटाणा, थोडंसं बीटरूट हे सगळं घेतलं आहे आणि याच्यामध्ये टाकलं आहे. तर यात मी थोडंसं हळदी पावडर आणि मीठ घालणार आहे. मीठ आपल्याला थोडंच घालायचं आहे भाजी शिजवायपुरती. आता आपण याला झाकण लावून 2 ते 3 शिट्टी कुकरची काढायची आहे. बघू शकता मी भाजीला मस्त असं मॅश करून घेतलेलं आहे. आणि इकडे आता आपण कढई ठेवली, त्यात तेल घालून घेऊ. तेल चांगलं आपल्याला मस्त असं गरम होऊन द्यायचं आहे. आणि इकडे बघा मी पावभाजीसाठी इकडे काही सामान घेतलेले आहे. जसं की कांदा बारीक एकदम चॉपर केलेला आहे, टमाटा आणि त्यामध्ये मी 2 हिरवी मिरची पण चॉपर केलेली आहे, कोथिंबीर आहे, पावभाजी मसाला आणि अद्रक लसूणची पेस्ट आहे. आणि आता आपण यात चवीनुसार आपले मसाले बघू शकता. मी इकडे हळद घेतलेली आहे आणि आपला घरगुती मसाला आहे लाल तिखट. आपण मी चवीनुसार आपल्याला जितकं तिखट हवं तितकं आपण घेऊ शकतो. यामध्ये धना जिरा पावडर आहे, तो पण आपण यात घ्यायचा आहे. तर आपलं तेल मस्त असं गरम झालं. आता मी कांदा घालणार. आपण भाजीमध्ये थोडंसं मीठ घातलेलं होतं एकदम जरासं. आणि आता आपल्याला चवीनुसार व्यवस्थित मीठ घालून घ्यायचं कांद्यामध्ये, म्हणजे कांदा पण आपला व्यवस्थित शिजेल. आणि खूप साधी माझ्या पद्धतीने झटपट बनणारी अशी रेसिपी आहे. 10 मिनिटामध्ये बनणारी रेसिपी आहे. खूप असा टाईम पण नाही लागत आणि मस्त अशी पावभाजी आपली बनते. बघू शकता आपला कांदा मस्त असा लालसर झालेला आहे. आता आपण यात टमाटा घालून घेऊ. टमॅटोला पण आपल्याला मस्त असं शिजवून घ्यायचं तेलावरती. बघू शकता आपला कांदा टमॅटो मस्त असं परतला. आता आपण अद्रक लसूणची पेस्ट घालू. आपल्याला 5 मिनिटाचं व्यवस्थित शिजवून घ्यायचं अद्रक, म्हणजे आपला याचा वास नको यायला, अद्रक लसणाचा वास मरून जाईल. तेलामध्ये चांगलं परतून घेतलं की छान असं व्यवस्थित होतं. बघू शकता आता इकडे मी आपले घरगुती मसाले सगळे घालून घेणार आहे. आणि पावभाजी एव्हरेस्टचा मसाला आणलेला आहे मी इकडे, तोही मी घालून घेते. व्यवस्थित आपल्याला सगळे मसाले असे एकजीव करून घ्यायचे. अशी झटपट बनणारी रेसिपी आहे, तुम्ही घरी एकदा ट्राय करा. बघू शकता आपला कांदा मसाल्यामध्ये चांगला असं मसाले कांदा वगैरे सगळं छान असं परतलं. आता आपण इकडे पावभाजी घालून घेऊ. आपण एकदा याला मस्त असं मिक्स करून घेऊ. गॅस स्लो केला तरी चालेल. छान असं याला मस्त आपण परतून घेऊ. इकडे थोडंसं पाणी घातलेलं आहे, जास्त आपल्याला घालायचं जितकं आपल्याला पावभाजी हवी तितकं. जास्त पातळही नाही आणि जास्त घट्टही नाही. बघू शकता अशी व्यवस्थित सरसरीत मस्त अशी होते आपली. त्याला 10 मिनिटं आपल्याला मस्त असं पावभाजीला शिजवून घ्यायचं आहे. मीठ व्यवस्थित आता घालून घेतलं आहे. चवीनुसार आपल्याला पाहिजे तेव्हाच मीठ घालायचं, थोडं थोडं. एकदम जास्तही झालं तर काढता येत नाही, कमी असलं तर आपल्याला कसं व्यवस्थित घालता येतं. बघू शकता मस्त अशी उकळी आलेली आहे. आता मी गॅस थोडा स्लो करते. मी इकडे लिंबू घेतला आहे, आपण खाताना पिळू शकतो आणि असाही घालून घेतला तरी खूप छान असा लागतो. मी असं मस्त इकडे अर्धा लिंबू पिळून घेते. तसं एकजीव त्याला व्यवस्थित मस्त असं करून घेऊया. इकडे बघू शकता मी इकडे बटर घेतलेला आहे, तो पण मी यात घालून घेते.
माझ्याकडे इकडे अमूलचा बटर होता, मी तो घातला. तुमच्याकडे जो बटर असेल तो घालू शकता. बघू शकता इकडे कोथिंबीर बारीक चिरून घेतलेली, आता ती पण यात ॲड करू. खूप झटपट बनणारी रेसिपी आहे, खूप छान अशी बनते, तुम्ही करून बघा. आपलं बटर व्यवस्थित बघू शकता असं हे थोडासा पसरवून द्यायचं साईडला, म्हणजे सगळीकडे व्यवस्थित असेल. बघू शकता मस्त असं पूर्ण आपलं हे व्यवस्थित असं सगळं मस्का व्यवस्थित असं हे झालेलं आहे, बटर मस्का. आणि खूप छान असं बघा तरी पण व्यवस्थित असे आलेले आहे. खूप छान अशी झटपट रेसिपी आहे. तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा, फॉलो करा. थँक्यू सो मच.